नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला सांगणार आहे काही आरोग्याचे उपाय, की हे जे 50 उपाय आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहील. तर मी तुम्हाला हे सांगते आज. तर नीट ऐका आणि जर तुम्हाला ते आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी पहिलं म्हणजे उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. जर तुम्ही उशीशिवाय झोपत असाल तर ते तुम्हाला खूप तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. सेकंड थिंग म्हणजे तुम्हाला जर भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावंसं वाटत नसेल तर मग गुळाचा वापर करायचा. गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कमजोर होतात. कमी पाणी प्यायल्याने ओठ काळे होतात. जो रोज रिकाम्या पोटी एक टॅमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत. मसूर जास्तीत जास्त खा, पोटाच्या आजारापासून आराम मिळतो. जास्त लस्सी प्यायल्याने सांधेदुखीच्या तक्रारी होतात. हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो. खूप थंड पाणी प्यायल्याने म्हातारपण लवकर येतं. ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी उसाचा रस रोज प्यावा. गरम पाण्यासमोर औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो. रक्ताची कमतरता असल्यास दररोज कोशिंबीरमध्ये बीटरूट खा. जे रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका असतो. आठवड्यातून एकदा शरीरावर तेल मालिश करा, त्यामुळे शरीरात चपळता येते. केळी रक्तदाब नियंत्रित करते. जळलेल्या जागेवर अंड्याचा पांढरा भाग लावल्याने फोड येत नाहीत. मोहरीच्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. लिंबू, ओवा आणि सुकामेवा डायबिटीसच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. मासे खाणाऱ्या लोकांचे हृदय चांगले राहते. कडुनिंबाचा रस प्यायल्याने पिंपल्स बाहेर पडत नाहीत. जास्त अन्न खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. रोज दही खाल्ल्याने पोटाचे सर्व आजार बरे होतात. दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो. कोणतेही फळ जेवण करण्यापूर्वी खा. आयुष्यभर शरीरात अशक्तपणा येणार नाही. कच्च्या गाईचे दूध चेहऱ्यावर लावल्याने रंग चमकतो. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ दूर होते. चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होणार नाही. चमेलीच्या फुलांचा वास घेतल्याने घशात कफ येत नाही. हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो. झोपण्यापूर्वी आल्याचा तुकडा खाल्ल्याने पोट बाहेर येण्यापासून थांबते. चिंच रात्री पाण्यात भिजून ठेवा. नंतर त्या पाण्याने केस धुवा आणि बदाम किंवा खोबरेल तेलाने मसाज करत राहा. केस लांब आणि दाट होतील. खजूर खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, पचनक्रिया बिघडते. नियमितपणे गाजर खाल्ल्याने हृदयरोगांना फायदा होतो. तुळशीची पाने चघळल्याने लघवीच्या जळजळीपासून आराम मिळतो. पोटाची चरबी काही दिवसात कमी करायची असेल तर पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून पाणी पिऊन घ्या. सकाळी 50 ग्रॅम शिळ्या तोंडाने कांद्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर येतो. पालक घसा आणि फुफ्फुसाचा त्रास बरा करते. बदाम दह्यासोबत खा, ताकद येईल. ग्रीन टीमध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात ताकद येते. जे लोक खूप थंड पाणी वापरतात त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. कच्चं दूध हाडे मजबूत करते. सुपारीची पाने चावा, डोके मोकळे होईल. जर तुम्हाला लवकर म्हातारे होऊ नये असे वाटत असेल तर जेवणात अद्रकाचा वापर करा. नेहमी कमी भात खा, दमा होणार नाही. कपड्यावर डाग दिसल्यास लिंबूने धुवा. झोप येत नसेल तर रात्री दुधात शिजवलेले मखाने खावे आणि पायाच्या तळव्याला तेलाने मसाज करावे. मुळ्याची पाने चघळल्याने पोटातील जंत मरतात. जेवणाच्या आधी 1 तास पाणी प्या आणि जेवताना पाणी पिऊ नका. पचन संस्था सुरळीत राहील. हरभरा डाळीच्या पाण्याने चेहरा 6 दिवस धुवा. चेहऱ्याचा रंग गोरा होईल. चहा प्यायचा असेल तर जेवल्यानंतर 1 तासानंतर प्यावा. जर तुम्हाला जळजळ होत असेल आणि घशात मिरचीची चव वारंवार जाणवत असेल तर खरबूज खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि जळजळ होण्यास आराम मिळेल.
तर ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला दिल्या आहेत. तुम्हाला कशा वाटतात ते जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.